पोरीसाठी मरू नका रे, पोरीसाठी मरू नका, समाजासाठी मरा. तुमच्या देशावर कोणतं संकट आलं त्याच्यासाठी मरा. तुमच्या माय बहिणीकडे कोणी वागळा नजर करून बघत असेल तर त्याचा डोळा बाहेर काढा. इमानदारीच्यानं तुमची समाजात पूजा होईल. आणि पोरीसाठी मरान हरामखोर हो, तुम्हाला कोणी हारही चढवणार नाही. फक्त माय आणि बहीण लढण तुमच्यासाठी, कोणी कुत्र लढणार नाही तुमच्यासाठी, कोणी कुत्र तुमचं नाव घेणार नाही. पोरीसाठी आत्महत्या करता, अरे पोरीनं चाटा दिल्या तर चालली पोरं आत्महत्या करायला. कोणी फाशी घेते, कोणी एंड्रिंग घेते. नाही, हे फाशी घेत नाही, हे लय डुक्कर आहे. नाही, पोरी नाहीत मरत, पोरी मरत नाहीत. म्हणजे विचार करा तुम्ही, तुम्ही बघितलं का कोण्या पोरीनं आत्महत्या केली? बघितलं? पोरी हुशारात, पोरं नालायकात. एक गेला दुसरा, पोरी एवढ्या बदमाशात, ह्या नाही भेटला दुसरा पाहतात. सेल्समॅन तू नाही और सही, और नाही और सही. आणि पोरं बिचारे तिथं सटकून बसतात. कारण आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानात तो अधिकार दिलेला आहे. काल आमचा जमाना कसा होता, काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. एवढा माज आला आम्हाला की बुद्ध वंदनेसाठी विहारात आमचं जाणं होत नाही. खरंच लेकराला, चांगल्या पोरायला पण सुद्धा तुम्ही विहारात नेत जा, तर थोडी सद्बुद्धी येईन त्यांना, पोरीच्या मागं मरतील नाही. कालचं प्रेम कसं होतं, आजचं कालचं प्रेम होतं. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे लिए. गजानन भाऊ ब्राह्मणे वरुड यांच्याकडून मला 2000 रुपयाची भेटायली, खूप खूप धन्यवाद. कोई शर्त होती नहीं प्यार में, मगर प्यार शर्तों से तुमने किया. आणि कालचं प्रेम आजचं प्रेम होतं, आजचं प्रेम आहे. सुबह को लेती हूँ, शाम को लेती हूँ, दिन में लेती हूँ, रात में लेती हूँ, सुबह को लेती हूँ, शाम को लेती हूँ. प्रेम क्या तो नाम तो सुबह को लेती हूँ, दोपहर को लेती हूँ, दिन में लेती हूँ, रात में लेती हूँ. हे आताचं प्रेम असं आहे. म्हणून माय बापांनो, माझ्या भावांनो, प्रेमाच्या मागे आत्महत्या करू नका. प्रेम करायचं असेल तर देशावर प्रेम करा, प्रेम करायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचारावर प्रेम करा, प्रेम करायचं असेल तर बुद्धावर प्रेम करा. खरंच तुमच्या जीवाचं सोनं होईल. आणि पोरीच्या मागे जर मरान तर कुत्रेही तुम्हाला विचारणार नाही. कारण बाबासाहेबाच्या संविधानानं आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. हम सबकी वो तो जान है, हम सबकी वो तो जान है, मिटेंगे या मिटाएंगे. सिटी पेंटर वाडेगाव यांच्याकडून मला 500 रुपयाची भेटायली, खूप खूप धन्यवाद. मिटेंगे या मिटाएंगे, मिटेंगे या मिटाएंगे, हम सबकी वो तो जान है, हम सबकी वो तो जान है. काय वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो जान है, वो प्यारा संविधान, वो तो जान है, वो प्यारा संविधान है, हम सबकी वो तो जान है, वो प्यारा संविधान. कारण तुम्हाला असं का सांगायचं आहे, काल आमचा दिवस कसा होता, आज बाबासाहेबाच्या पुण्याईने आमचा दिवस कसा आला. एक बहीण माझी रात्री 12 वाजता कामावून घरी येत होती. कामावून घरी येतात तिला असं वाटलं कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे 4-5 लोक माझ्या मागे लागले. म्हणून ती जोरात धावू लागली, वाचवा वाचवा, माझी मदत करा, कोणीतरी माझ्या मदतीला धावा. पण कोणी तिच्या मदतीला धावत नव्हतं, कारण त्या गुंडाच्या हाती नंग्या तलवारी होत्या. जोरात धावत होती बाई. धावता धावता एका घराची खिडकी तिला खुली दिसली. जसं त्या खिडकीतून तिनं वाकून बघितलं, तसंच त्या दरवाजावर हात दिला. दरवाजा खोलला, बाईला आतमध्ये घेतलं, दरवाजा बंद केला. रात्र निघून गेली. सकाळ झाली, बाई घराच्या बाहेर निघाली. घराच्या बाहेर निघाल्यावर त्या पोराला बोलली, अरे दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. तेव्हा तो घरातला मुलगा बोलला, ताई जाण्याच्या अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी, मीही एकटा, तूही जवान, मीही जवान, तूही सुंदर, मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरी आली नाही. मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. धावता धावता जेव्हा मी तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं, त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, खिडकीतून तुला असं काय दिसलं का अर्ध्या रात्रीत माझ्या घरात घुसली? ते लोक तुझ्या मागे लागले, त्याच्या जागेवर मी तुझ्यावर बलात्कार करू शकलो असतो. कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली? तेव्हा ती मुलगी बोलली, नाही रे दादा,
विनोद भाऊ नागदिवे त्यांच्याकडून मला 5,000 रुपयाची भेट आली आहे. गीतावर यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. तेव्हा ते मुलगी बोलली, अरे नाही रे दादा, अशी मी तुझ्या घरी आली नाही. अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं, तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबां दिलीप नांगले यांच्याकडून 100 रुपये. ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबाचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई बाबासाहेबाचा फोटो माझ्या घरात दिसला आणि तू माझ्या घरात घुसली. काय वाचला तू बाबासाहेब, काय समजला तुला बाबासाहेब. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरता आणि भाकरी पुरता वापरलं, पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. माय बहीण कोणाची असो, SC NT OBC मुसलमान नवे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी तुला प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणाही माय बहिणीवर अन्याय अत्याचार होणार नाही ग माझ्या ताई. अन्याय अत्याचार होणार नाही. खरंच बाबासाहेबाला पूजा कोण्या बाबाच्या मागे लागू नका. बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. नाही तर तो आसाराम बाबा माहिती आहे तुम्हाला. वारे वा आसाराम 14 वर्षाच्या पोरीले फोडतं घाम कोणता लावत होता बे छंडूबा. वारे वा आसाराम, एक बाम 3 काम. वारे वा आसाराम, संडास लागली थांब थोडसा फुटला घाम. वारे वा आसाराम, एक बाम 3 काम. अरे संडास लागली थांब, नाही जमलं पाणी, नाही भेटलं पाणी तर गोट्यानं कर काम. वारे वा बाबा एकच बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. काही अफत सोडून बरं. गाडगे बाबा, संत तुकडोजी बाबा, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा हे जे होते ना, हे राम लखनची जोडी होती यांची. गाडगे बाबा म्हणायचे, मोडी विका बाप्यांनो पण शाळा शिका. शिकाल तर टिकाल. कारण शिकणं महत्वाचं आहे. जर एखादा आम्ही बघा, आम्ही डंक्याच्या चोटवर बोलणारे लोक आहोत. आम्ही का चोरून लपून बोलणारे लोक नाही. हे पाय, कोणाला जर 2 बापाचं म्हटलं तर राग येते. तुला 2 बापाचं म्हटलं तर काय करशील रे? ऐकून नाही आलं मला. उभ्यानं कापतो त्याला. आणि तुम्ही काय करा तुम्हाला 2 बापाचं म्हटलं तर? मी मला प्रभाकर म्हणते तिथे, मला जर 2 बापाचा म्हणला ना त्याच्या चौकात 3 तुकडे नाही करत होत नाही काही, पण करतो 3च. सांगा तरी पॅरेलिस मारलाय, पुरा भाग गेला, पाय जमा होत नाही. बाबासाहेबाचं गाणं कातात म्हणून तोंड वाचवलं फक्त भगवंतानं. निसर्गानं तोंड वाचवलं, पाय गेला आणि हातही गेला तरी 2-2 हात. तरी 2-2 हात घरी. काही गरज आहे का आता पॅरेलिस मारल्यावर? 2 हात आहे, बायकाही 2 आहे. 2 बायका आहे, हात नाही. असं आहे का? एक यवतमाळले आणि एक नेरले. अरे जगाच्या पाठीवर एक असा आमचा समाज आहे जे भर चौकात आमचं पोरग जाते, शर्टाच्या बटना खोलते आणि छाती ठोकून म्हणते, अरे मी एक नाही 2 बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा बाप म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा? आता नमन करू. चुकलो बाबा, पहिले म्हटलं कापतो, आता त्याच्यासमोर हात जोडतो. नमन 3दा मस्तक टेकून. जगाच्या पाठीवर आम्ही डंक्याच्या चोटवर म्हणतो. आम्ही आम्ही 2 बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे ज्यानं मला जन्म दिला, जैविक बाप माझा, स्पष्टवादी गायिका मी. तो एक बाप, आणि ज्यानं मला घडवलं त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला डंक्याच्या चोटवर म्हणा 2 बापाची. आम्ही सांगतो, आमची गाडी निघाली, गाडीवर चक्र दिसलं, धम्मचक्र, तर म्हणतात हे गाडी ना बुद्धाची गाडी. एखादं घर दिसलं, त्या घरावर बुद्ध चक्र दिसलं, नागदेव भाऊ, विनोद भाऊ, तो म्हणतात हे बुद्धाचं घर म्हणतात की नाही. तुमच्या गावात ही प्रथा आहे, सगळीकडे प्रथा आहे. कोणची गाडी निघाली 4 व्हीलर बुद्धाची, होय माय गाडी. हा, घर कानी बुद्धाचं, होय माय. मग तुम्हाला घरावर चक्र दिसलं तर म्हणता बुद्धाचं घर होय, गाडीवर चक्र दिसला तर म्हणता बुद्धाची गाडी होय. हरामखोर हो, या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, तर हे का म्हणत नाही का हा देश बुद्धाचा होय? तुम्ही काय हरामखोर हो, तुमचे तोंड शिवले का? म्हणा ना हा देश बुद्धाचा होय म्हणून. कारण तुम्हाला माहित आहे राम मंदिर बांधलं, माझ्या शुभेच्छा आहे सर्व राम मंदिराला, कारण राम मंदिर बांधलं पाहिजे, बरोबर की नाही. पण सगळे लोक म्हणतात मी जरा स्पष्टवादी गायिका, मला कोणाचीच भीती वाटत नाही. कारण इमानदारीने तुम्हाला सांगतो, आता
हे दीक्षाभूमीच्या प्रकरणाच्या 2 दिवसा पहिले मला 3-4 फोन आले. म्हणे तू म्हणे कधी मोदीला बोलतो म्हणे, कधी शहाला बोलतो म्हणे, कधी RSS ला म्हणतो म्हणे. जर आमच्या सपाटात भेट म्हणे तू, जर नाही तुले बकऱ्यासारखं कापलं तर मला अधिक काय म्हणजो म्हणे. मी काय घरात बसली असतो काय? डंक्याच्या चोटो पुरा महाराष्ट्रात पिंजरून काढतो मी, खुल्ल्याम रोडवर चलतो. त्याला म्हटलं अरे तू मला बकऱ्यासारखा कापशील, पण एक बात लक्षात ठेव, माझ्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू देऊ नको. अन्यथा जेवढे थेंब माझ्या जमिनीवर पडतील ना, तेव्हा माझ्या समाजात तेवढ्या अंजली भारती पैदा होतील, एवढं लक्षात घेतो. भेट नाही रे मराला, भेट नाही मराला. आज उद्या मराची, आज जरी मिली तरी भीती नाही. दिलीप काबळे यांच्याकडून 100 रुपये आज उद्या नाही, आज जरी मिली तरी भेटणारी अंजली भारती नाही. कारण जीवनासंग मोहब्बत कोणाला आहे? कोणाला मोहब्बत आहे? जेवढं जीवाचं चिवर घेतला, सर्व जग पाहून घेतलं, जे करायचं ते सर्व केलं. आज जर समाजासाठी मरेल ना, तर मी म्हणेल की माझ्या मायसारखी कोणी भगवान नाही, माझ्या मायच्या पोटी मी जन्माला आली. खरोखर म्हणेल मी भगवान नाही. मी तर तयार आहो, येणारे कापाले येणार. तुम्ही मला कापा नाही तर मी तुमचं कापतो मग. हो मग लय डेंजर राहू मी. येणार कापाला, येणार कापाला, या तुमचं काय कापून मी, माझा काही अंदाज नाही. तुम्हाला माहित आहे 29 सप्टेंबर 2006 मध्ये खैलांजी घडली. जेव्हा खैलांजी घडली तेव्हा विलासराव देशमुख नागपूरला आले आणि भोत मांगेच्या हाती 5 लाखाचा चेक दिला. माझं त्यांना म्हणणं होतं 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहू नये, आम्हाला लय बरं वाटलं असतं. पण तुम्ही आमच्या माय बहिणीची किंमत 5 लाख रुपये लावली. अरे आवाहन करते पुरा मंत्रिमंडळाला, ही अंजली भारती आवाहन करते पुरा मंत्रिमंडळाला की ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जय भीमाल्यापाशी आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. पण त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी आणून दिल्या तर हे बाबासाहेबाचं रक्त आहे, तिला बहीण मानतील, साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. अरे हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम उस अम्बेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे. आमच्या आजोबांनी, आमच्या पणआजोबांनी यांचे दरवाजे राखले. यांच्या बायका उघड्या होत्या तर झाकून दिल्या, पण आमच्या आजोबाच्या पणआजोबाच्या नियता खराब झाल्या नाही आणि या हरामखोराच्या नियता आमच्या माय बहिणीवर खराब होतात. आमच्या मायबापानं आम्हाला, आमच्या बाबासाहेबांनी, बुद्धांनी, आमच्या संस्कारांनी आम्हाला शिकवलं की यांच्या माय बहिणी नंगे असतील तर याला झाकून देणं. ह्या हरामखोराला शिकवलं यांच्या माय बहिणी झाकलेल्या असेल तर नंग करणं. कारण नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं. अरे नंगे को भी कपड़े पहनाना अम्बेडकरवाद कहते हैं. क्या बात है. हम सबकी वो तो शान है, प्यारा संविधान खरंच तुम्हाला सांगतो मी. हे बा पहिलं कसं होतं बघा, शिवाजी महाराज पोटात होता जिजाईच्या, शिवाजी महाराज पोटात होता. तिला तिच्या मोठ्या जाऊन विचारलं, म्हणे जिजाई तुला डोहाळे लागले असतील म्हणे, तुला काय खाऊशी वाटते म्हणे. ते का म्हणे मला नाही का म्हणे ताई काहीच खाऊशी नाही वाटत, मला ना घोड्यावर बसूशी वाटते म्हणे, मला ना तलवारची रियाज करूशी वाटते म्हणे, मला ना दुश्मनासंग लढावंसं वाटते म्हणे. तसंच माता भीमाईला विचारलं तिच्या नंदीनं, आत्या मीराईनं, म्हणे भीमाई तुला डोहाळे लागले असतील, 7 महिने झाले, तुला काय खाऊसं वाटते. भीमाई म्हणे ताई वंश मला की नाही म्हणे पुस्तक वाचूशी वाटते म्हणे. आणि आता माझ्या शेजारी एका बाईला दिवस आहे, वहिनीच लागते माझी. मी गेली तिच्यापाशी, म्हटलं वहिनी 7-8 महिने झाले तुम्हाला काही डोहाळे लागले असतील तर सांगा, मी तुम्हाला आणून देतो. ते वहिनी काय म्हणे ताई दीदी तुम्हाला खरं सांगू का म्हणे, रोडवर तुम्ही पाणी मारलं म्हणे का ते मातीच खाऊशी वाटते म्हणे मला काय खाऊच वाटते म्हणे. हो ते गौरी नाही का, गौरी शेणाची गौरी म्हणे, ते जाळून तिचे कोळशीच खाऊशी वाटते म्हणे. मोठी पोरगी म्हणे माझी शाळेत जाते म्हणे, तिकून आली का तिच्या लेखनाच खाऊशी वाटते म्हणे मला. खरंच सांगा तुम्ही कुठून तुमच्या पोटी महापुरुष पैदा होती. महापुरुषाची गिनतीच बंद झाली, फॅक्टरीज बंद झाली, फॅक्टरीज बंद झाली. बघा 14वे रत्न बाबासाहेब आंबेडकर, 8वे रत्न विवेकानंद, हे असे 8वे 7वे 9वे 10वे 12वे 15वे असे व्हायचे रत्न पहिले. आता बंदच झाल्या फॅक्टऱ्या. आता हम दो हमारे दो, आता तर हम दोन हमारे एक म्हणते. हो आणि आम्ही बघा ना 2 लेकरात भागड्या म्हशी होतो. माय काय म्हणते मला एक दिवस माय म्हणे काय सांगू म्हणे, माई सासू जेव्हानच होती म्हणे, माझा सासरा मेला म्हणून म्हणे, नाही तर माझ्या सासूले अजूनही 2-3 लेकरं होत होते म्हणे. बापा अजूनही. मी म्हटलं किती होते हो माय, म्हटलं आणि काय माय म्हणे 21 तर लेकरं होती म्हणे माझ्या सासूले म्हणे. 3 केले असते 2 झाले असते. म्हटलं 21
तरी तुझी सासू जवानच होती. माय म्हटलं आम्ही 2 लेकरात भागड्या मशा होतो. माय म्हटलं आमच्या इकडे कोणी पायी ना म्हटलं. नाही माय म्हणे माझा सासराच मेला म्हणे लवकर म्हणे. असं? म्हणजे विचार करा पुराणी इंजिन किती भारी होते. बरं झालं कोरोना नाही आता वा. विचार करा तुम्ही 21 आणि तुम्हाला सगळ्याला 2-2 असतील. हे भाईचं माझे हे भाई दीपक मेटांगे महाराष्ट्र युवा सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या बायकोले 4 हात. हो, आहे. हे मशीन लय भारी आहे. 4 दिले बिचारीनं सगळ्याला आम्हाला 2-2 4 आणि तरी लेकरं असे आहे का ती बाई लहान दिसते लेकरं तिच्यावर मोठे दिसतात. ते पाहिले तेवढी शिकत दिसते आणि लेकरं पाहिलं तर तिच्यावर मोठे मोठे असे सांडच पैदा केले. बरं पैदा केले तर काही बारीक चिरीक नाही पैदा केले असे कमस कम उंदरासारखे याच्यासारखे ते लेकरं पाहिले तेव्हा असेच खात्या पित्या घरचे आहे आणि ना. बायको पाहिली तेव्हा अशी. त्या पोरीचे ड्रेस त्या बायकोले होत नाही. एवढं काम भारी काय सांगू तुम्हाला. हम सब की वो तो शान है वो प्यारा संविधान. अरे लिखा मेरे भीम ने वो पन्ना हर खून से, पन्ना हर खून से, पन्ना हर खून से, पन्ना हर खून से. रखा नहीं शान से, रखा नहीं शान से, रखा नहीं शान से तो जाओगे रे जान से, जाओगे रे जान से, जाओगे रे जान से, जाओगे रे जान से. वो भीम जी का लिखान है, वो भीम जी का लिखान है, हमारा जिस पे ध्यान है वो प्यारा संविधान है. हमारा जिस पे ध्यान है वो प्यारा संविधान है. हमारा जिस पे ध्यान है वो प्यारा संविधान है. कारण हमारी वो तो शान है वो प्यारा संविधान है. पूनम को आएंगे तो खीर देंगे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे, धीर देंगे. दुख में आएंगे तो धीर देंगे. संविधान के विरोध में बोलने वालों, संविधान के विरोध में अगर बोलोगे तो माँ कसम टांग पर टांग रखकर चीर देंगे. ओ शान है वो प्यारा संविधान है. हम सबकी वो तो शान है, ये सारा संविधान है. वो प्यारा संविधान है. हे बा बाया मोठ्या कुचट असतं तुम्हाला माहित नाही. हे बा आता इथं बाया नाही आल्या जास्त कारण पावसामुळे लोक कमी आले. मला माहित आहे लय लोक येणार होते. घरून निघायच्या वक्ती द्यायला वाटलं पाऊस आलं की काय आलं, पण लय बाया आल्या असत्या ना अशा फटकार मानून बसल्या असत्या पण दुसऱ्या बाईला बसू दिलं नसतं. पक्क माहित आहे मला. माणसं तरी बसू तिथे बाया एवढ्या डेंजर. त्या बाईनं म्हटलं सरक नाही तिकडे. कोण म्हणते समोर? मी राहिले सरकू सरक तिकडे समोर होय समोर. बसू दे ना कोणाला दुसऱ्या पायाला. हे बा माणसं तरी माणसं मांड्याला मांडी लावून बसेल म्हणते बाबू बस, बस. बस, बस. माणसाला जमून जाईल. हे पा गार्डन मध्ये एखाद्या बाया फिरायला येतील ना, माणसाला काही काम नाही. माणसं आपलंच काम करतात. कोण्या पोरीच्या गोष्टी करतील, कोण्या बायाच्या. बायाला काय माय शेजारची अशीच आहे. माय सुनकानी माय मोठं डेंजर आहे. हो आणि माय बघा आता पोरीनं जवायानं जर काम केलं की नाही पोरीच्या सासूच्या समोर, सासू काय म्हणते माय माझा बाई असा देव माणूस आहे लय. मा पोरीले कामच नाही करू देत म्हणते. आणि तेच काम जर आपल्या पोरानं केलं ना ह्या बायकोचा भाडे आहे ना हो म्हणते. नुसतं बायकोच करते ना म्हणते. हे बा असा जमाना आला. 2 असते, एक सासू असते एक सून असते. आता सासू काय म्हणते सुनीला, ओ सुनबाई मी जर पलंगावर बसली तर तुम्ही कुठं बसान. सून म्हणते सासूबाई तुम्ही पलंगावर बसल्या तर मी खुर्चीवर बसन म्हणते. आणि मी जर खुर्चीवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. आता सून म्हणते बिचारी तुम्ही खुर्चीवर बसले तुम्ही चटईवर बसन म्हणते. तरी सासून चुप राहावं की नाही. चुप राहीन ते सासूच कसली. तरी काय म्हणते मी जर चटईवर बसली तर मग तू कुठं बसशील म्हणते. सासू म्हणते सून म्हणते सासूबाई तुम्ही जर चटईवर बसल्या की नाही तुम्ही खाली बसन म्हणते. आणि मी जर खाली बसली तर म्हणते. आता सुनीला विचार पडते. आता सासूबाई म्हणते तुम्ही जर खाली बसल्या का मी गड्डा करून त्या गड्ड्यात जाऊन बसन म्हणते. तरी सासून चुप राहू ना पण चुप राहीन ते सासूच कसली. म्हणे मी जर गड्ड्यात बसली तर मग तू कुठं बसशील. सुनीला आला राग. म्हणे आत्याबाई मी जर तुम्ही गड्ड्यात जाऊन बसल्या ना म्हणे मी कुठंच बसणार नाही. वरतून माती लुटून देईन म्हणे. जे राम राम सत्य करून टाक. हम सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान.
उद्याची समजा असं म्हणा, आता उद्याचा दिवस आला, मस्त रॅलीमध्ये निघायचं, असं वाघिणी सारखं निघायचं, एकही बाई घरी राहायचं नाही तर आम्ही काय करतो लग्नामध्ये मोठ्या नटून खटून बापा हो, आणि रॅलीमध्ये निघायला आम्हाला वेळ नाही. इकून रॅली निघाली तर अर्ध्या येपर्यंत आमच्या बायका पोहोचत नाहीत रॅलीमध्ये. जेव्हा रॅली निघते ना तर अर्ध्याच बाया असतात. बरोबर आहे की नाही माझं? हो बरोबर आहे, मला माहिती आहे ना. विनोद भाऊ बरोबर आहे की नाही? कुठे गेले आहे की नाही? बरोबर आहे की नाही? अर्ध्या बाया निघतात आणि लग्नामध्ये मोठ्या नटून खटून जातात. पण काय सांगू तुम्हाला, लग्नामध्ये आणि ते लग्नामध्ये माणसंही नटून खटून जातात. हो, आणि आता ते तर काही लग्नामध्ये तर बघा तुम्ही नुसतं जेवासाठीच लोक जातात, काहीच लेनदेन नाही. आणि तो मठ्ठा कोणा काढला? मठ्ठा मठ्ठ्यानं काय म्हणे जेवण पसते म्हणे विनोद भाऊ. राजस्थानवाला मठ्ठा, पांडा मठ्ठा आणि त्याच्यावर कोथिंबीर. जो एक माणूस गेला लग्नामध्ये 20 गिलास मठ्ठा पिला. फक्त 20 गिलास. पोट साफ झालं पाहिजे म्हणून. आणि 20 गिलास मठ्ठा पिऊन घरी आला आणि जे संडासात घुसला बाहेरच निघेना. जी बायको आवाज देऊन राहिली, ओ चाय घ्या ना, ओ चाय घ्या ना. आता उभा झाला का कुरकुर कुरकुर कुरकुर, खाली बसला का पुरपुर पुरपुर, उभा झाला की कुरकुर कुरकुर, खाली बसला की पुरपुर पुरपुर. काय बायको आवाज देऊ थकून गेली, माणूस घराच्या बाहेर निघेच ना. त्या बिचारीनं 3 फॅन 1 कूलर लावला, घरातला वासच जाईना. सुगंध होय तो. सबकी वो तो शान है, वो प्यारा सा त्यानंतर तुमच्यासाठी सुंदरशी रमाई गाणार आहोत. त्यानंतर अधिक बाबासाहेब होणार आहे. संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही, आवाज उठवणारा संसदेत पाहिजे, चौकात नाही. आवाज इकडे बोंबलून काहीच फायदा नाही. आवाज उठवणारा संसदेत पाहिजे, चौकात नाही. संविधान लिहून आम्हा फार मोठा कर्ज दिलं दादासाहेब, त्या कर्जाचा हप्ता फेडण्यात आमची कोणाचीही अवकात नाही, आमची कोणाचीही अवकात नाही. हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान. सरली ती रात्र काढी, भीमा तू सूर्य झाला सरली ती रात्र काढी, तू चेतविल्या लाखो ज्ञानाच्या दीप माडी, जन कोटी कोटी म्हणती विष्णू उठून सकाळी, भीमा तुझी जयंती हीच आमची दिवाळी, हीच आमची दिवाळी, हीच आमची दिवाळी. कारण 14 अप्रैल को जन्म को पाने वाले, याद आती है हमें छोड़कर जाने वाले, एक ही नारे से दुनिया को हिलाने वाले, और बैठे बैठे यहाँ पे जलवा दिखाने वाले. हमारे आँख का तारा चला गया, हमारे आँख का तारा चला गया, अरे खाली अंगूठी रह गई, हीरा चला गया, हीरा चला गया. हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान. रमाई सादर करणारे या गीताचे कवी भाई दीपक मेटांगे शेवटी काय म्हणतात? हमारा इतिहास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है. जो भिड़ा हमसे वो पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है. मरेंगे या मारेंगे, घटना तो सवारेंगे. क्यों? आन की बात आई तो आन मत देना, आन की बात आई तो आन दे देंगे, शान की बात आई तो शान दे देंगे. घटना बदलने की अगर किसने बात भी की तो माँ कसम हम हमारी जान दे देंगे, लेकिन घटना बदलने नहीं देंगे. कारण संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे, संविधान आमचं श्वास आहे. आणि त्या ताटात जर कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल तर ही बाबासाहेबाची औलाद त्यांना भर चौकात जहर पाजल्याशिवाय राहतील नाही. संविधान एका जातीसाठी लिहिलं का बाबासाहेबांना? विचार करा तुम्ही. बाबासाहेबांचं संविधान सांगते या भारतात जर सगळ्यात जास्त कोणाचे पुतले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. कोणाचे आहे? बाबासाहेब जर दुसऱ्या समाजात पैदा झाले असते तर बाबासाहेबांच्या गावागावामध्ये सोन्याचे पुतले राहिले असते रे, सोन्याचे पुतले राहिले असते. सर्वात जास्त जर पुतले कोणाचे बघाल, देशात नाही विदेशात, सर्वात जास्त बाबासाहेबाचे. पण विचार करा, सर्वात जास्त जर विटंबना होत असेल तर ते बाबासाहेबाच्या पुतल्याची. सगळ्यात जास्त विटंबना होत असेल तर बाबासाहेबांच्या. आता तुम्हाला माहित आहे परभणीचं प्रकरण. परभणीच्या मोठ्या पुतल्याजवळ तिथं संविधानाची उभारलं होतं आणि त्या संविधानाला खोडतोड केलं होतं दत्ताराम पवार हरामखोर.
विचार करा तुम्ही. पण बाबासाहेबाचे पुतळे फोडतात, बाबासाहेबाची विटंबना करतात, तरी सुद्धा दत्ताराम पवार जर बाबासाहेबाचं संविधान नसतं तर बाबासाहेबाच्या लेकरांनी त्याला बकऱ्यासारखं कापलं असतं. पण विचार करा तुम्ही, बाबासाहेबाच्या पुतल्याची विटंबना करणारे, बाबासाहेबाचा पुतळा तोडणारे, त्याला सुद्धा संरक्षण बाबासाहेबाचं संविधान देते. विचार करा तुम्ही. म्हणजे दुश्मनालाही बाबासाहेबाचं संविधान संरक्षण देते. बाबासाहेब तेव्हा संविधान लिहित होते. बाबा संविधान, मी म्हणतो संविधान बदललं पाहिजे. एखाद्या संविधान जर बदललं ना, संविधान एका जातीसाठी लिहिलं आहे का? 18 पगड जातीसाठी बाबासाहेबांना संविधान लिहिलेलं आहे. सगळ्या जाती मरतील. यांना यांचं समजत नाही, ओबीसी बांधवांना आपलं समजत नाही. अरे संविधान आहे तर तुमची शान आहे, संविधानामुळे तुमची जान आहे. तुम्हाला संविधानाची कदर नाही. बाबासाहेब तेव्हा संविधान लिहित होते. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबापाशी म्हणाला की बाबासाहेब, मराठा लोकांसाठी तुम्ही संविधान मध्ये काहीतरी लिहा. बाबासाहेब बोलले, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, तुम्ही काय करा, मी हे संविधान लिहिले याच्यावर नजर टाका, मी थोडा फेरफटका मारून येतो. बाबासाहेब फेरफटका मारून द्यायला गेले आणि संविधान, पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं. पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब, मी मराठा लोकांसाठी जे एवढंच तुम्हाला मागायला आलो होतो, खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात, मराठा लोकांस तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये टाकले. तेव्हा बाबासाहेब बोलले होते, आज ओबीसी बांधवांच्या मागे आम्ही आहो, आम्हाला वाटते तुम्हाला हे आरक्षण भेटलं पाहिजे. तुम्ही जरी आमच्या खिलाफ असाल तरी आम्ही ओबीसी बांधवांच्या मागाव, मराठा समाजाच्या मागाव. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे. का भेटू नये? त्यांचा सुद्धा अधिकार आहे, बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहिलेला आहे. बाबासाहेब तेव्हा जिवंत होते, तेव्हा बोलले, मी आज जिवंत आहो, आरक्षण घ्या. पण तेव्हा तुमचे बाप दादे म्हणत होते की आम्हाला आरक्षणाची गरज नाही. आता आमची काय गलती आहे? तुम्हीच भोगून राहिले, आम्हाला काय म्हणता? हो ना. बाबासाहेबांनी म्हटलं होतं घ्या तुम्ही आरक्षण घ्या म्हणून, तेव्हा म्हणत होते आम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणून म्हणायचे घे 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 आरक्षण घे. घे, कुठेही घे, तुझ्या मनानं घे, किती काही घे, पण घे. लोकमत पेपरचा संपादक म्हणत होता आरक्षण फक्त 60 वर्ष. तिकडे ते अण्णा हजारे म्हणत होते आरक्षणानं देशाचे तुकडे होतील. 60 वर्ष 70 वर्ष होऊन गेले, कुठे देशाचे तुकडे झाले? म्हणून म्हणायचं घे 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 आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे, मग घे. कुठेही घे, अंधारात घे, उजेडात घे, वावरात घे, गावात घे, गल्लीवर घे, झाडाखालत घे, कुठेही घे, पण कुठेही घे. पण धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी. कालचा जमाना असा होता, आमच्या बहिणीचं जर लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल, दुसऱ्या दिवशी ते आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती. म्हणून स्मृती सांगते, जर आमच्या पोराचं लग्न झालं तर सून पहिले आमची त्याच्या घरी जात होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सून आमच्या घरी येत होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या माय बहिणी, अण्णा दरडा हार्दिक, आता तुझी माय बहीण आम्हाला दे, मग घे. कुठे घे, चौकात घे, जेवताना घे, उजेडात घे, नाचताना घे, तुझ्या मनानं घे. तुझी माय बहीण आता आम्हाला दे, मग घे. मग घे, कुठेही घे ना, नदीवर घे, नाल्यात घे, कुठेही घे, चारा करता. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अण्णा दरडा हार्दिक, एक तरी वेळा जाऊ खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. मग तुझं खाणं आम्हाला दे, मग घे. मग घे, कसाही घे, आडवा घे, उभा. आता आमची बघा नवीन पिढी अजिबात मटण खात नाही. नवीन पिढी, माझे दोन्ही लेकरं मटण खात नाहीत, अजिबातच शुद्ध शाकाहारी, मटण खात नाही. आणि आता यायनं काय केलं, मटण खाऊ खाऊ आमचं मटण माग करून टाकलं. आम्हाला चाललं हो, जातात धाब्यावर निंबू पिळू पिळू, निंबू पिळू पिळू, निंबू पिळू पिळू हाणतात. हा, आणि आमच्या लेकरं मटण खात नाही, यायनं चालू केलं आता. ते हाय माग. आता तुम्हाला काय सांगू, मी 12वीला होती, माझी एक मैत्रीण होती अलका जोशी नावाची. ठिकाणी 8-8 दिवस 10-10 दिवस कॉलेजला येत नव्हती. हो, मग मी तिच्या घरी जायची, तिचे नोट्स गणित सगळे तिला उतरून द्यायची. एक दिवस मी गेली, मला नाही का लय ताण लागली, तिच्या घरी जायची, मी भांडे घासायची, झाडू मारायची. गेली का ते काय, तिची माय काय म्हणायची मला, म्हणे अंजली तू काय नाही, म्हणे बाई बहुतच खूपच चांगली पोरगी आहे म्हणे. आणि मग एखाद्या वेळेस ताण लागली, माटाला हात लावायला गेलो, पण बाई म्हणे आमच्या माटाला हात नको लावू म्हणे. बापा खाऊ, म्हटलं खाऊ न काकू, तुम्ही काय नाही, म्हणे बाई हलकं मटण खाता म्हणे. बापा हलका, म्हटलं हलकं, मी तेव्हा मटनच खात नव्हती, आता खाल्ल्याशिवाय राहत नाही. आता पाहिजे दणके गावरानी कोंबडा आणि मस्त मच्छी खाऊन आली. हप्त्यातून 3 दिवस गजानन भाऊन मच्छी चारली, चक्रवर्ती भाऊन, त्या महेंद्र भाऊन गावरानी कोंबडा कचाकच. हा, मी म्हटलं माय हलकं म्हणजे तुम्ही कोणचं खाता हो म्हटलं. आम्ही खाणे म्हणे बाई महाग मटण खातो म्हणे. म्हटलं सांगा नाव काकू, कोणचं महाग खाता, तर माझ्या बापाला सांगून म्हटलं मी तेच महाग खाले. आम्ही खाणे म्हणे बाई कोंबडा खातो म्हणे, चिकन. म्हटलं चिकन कितीचं, 500 रुपयाचा कोंबडा आहे म्हणे. असं अधिक कोणचं खाता काकू म्हटलं.
आम्ही का नाही म्हणे बाई बकरा खातो म्हणे बकरा. बकरा म्हटलं बकरा कितीचा? 5,000चा बकरा आहे म्हणे. 5,000चा बकरा. म्हटलं का हो काकू तुम्ही 500 रुपयाचं चिकन खाता, हो. 5,000चा बकरा खाता. हो. अहो माय बाप दादे म्हटलं 50,000चा बैल खातात, आम्ही माग खातो का तुम्ही माग खाता हो म्हटलं. हो ना, हे सांगा. हट बाई म्हणे तुमच्या जाती संघाने बोलायला पुरत नाही, तुमची जात बाई भल्ली टरेल जात आहे म्हणे. हो तुमच्या जाती संघ बिब्यासारखी जात आहे म्हटलं. माय आमची जिथं गेली तिथं उभजल्याशिवाय राहत नाही. उभजते. हो तरी माय म्हटलं बिब्यासारखी जात आहे का नाही, तरी तू पोरगी म्हटलं मा भावाले पाहिले सरके मारते माय म्हटलं घरी. आणि माझा भाऊ असा किशन कन्हैया होता, पुऱ्या यायच्या पोरीच फिरवी. 4-4, 5-5 पोरी काय सांगू तुम्हाला, एकही नाही. 1-2 पोरी न ते यायच्यासाठी माझ्या समोर फिरी तुळी टाकली होती. अरे 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 हा काय सांगू तुम्हाला. आणि म्हटलं माय तुझी पोरगी आमच्या घरी झरके मारते म्हटलं मा भावाले पाहिले. हो जे भी मला त्या चड्ड्या जरी फाटल्या असल्या ना, भट्टा बामणाच्या पोरीला लयच आवडतो आम्ही. हो हो एक तर काय सांगू तुम्हाला, ते आलं नाही एक ते पोट्ट ते काढ एवढं काढ आहे माझ्या बहिणीचं पोरग सुमित, लई काढ आहे. त्याला सगळे काय म्हणतात त्याला रे, काहीतरी म्हणत होते ना मग, शंभू पुरा निग्रो दिसते. काड्यावरात बसला तर ओळखू येणार नाही अजिबात नाही. एवढा कारा की डामंगी अशी तशी करडाला. असं हो एक दिवस माझ्यापाशी आलो म्हणे, दीदी मला की नाही म्हणे लग्न करायचं आहे म्हणे. हा. मी म्हटलं कर बाबू लग्न, गरीबाची पाय मा म्हटलं. नाही दीदी म्हणे देशपांडेची पोरगी आहे म्हणे. बापाले का? अरे म्हटलं भामट्या तोंडाच्या त्याची पोरगी करू नको रे म्हटलं. काय लावून आणणार रे म्हटलं. नाही दीदी म्हणे जेलर आहे म्हणे तिचा बाप. अरे फेक म्हटलं जेलर फेलर आपल्याला नाही पाहिजे म्हटलं. नाही दीदी म्हणे नाही करून दिली तुम्ही जीवत देतो म्हणे. म्हटलं भामट्या तोंडाच्या तू जीव देऊ नको, तिला आण, तिला पावते म्हटलं. मला आणलं ना बाई तिला गाडीवर बसून. माय पाहतो का नाही तरव्याच्या पिंडीसारखी पांढरी फट दुधासारखी पांढरी. मी तिला म्हटलं माय तू दुधासारखी पांढरी हाच म्हटलं. आणि हा एवढा निग्रो आहे माय म्हटलं, याचं काहीच ओळखू येत नाही बाई म्हटलं. हा एवढा काळा आहे माय म्हटलं, सगळ्याचा सगळा काळा आहे म्हटलं. तुला काय आवडलं माय म्हटलं याच्यामध्ये ह्या निग्रो मध्ये. नाही म्हणे मला की नाही म्हणे सुमितचं लयच आवडते म्हणे. बापा आवडते. मी म्हटलं आवडते काय आवडते म्हणे, सुमितची की नाही म्हणे बॉडी लय आवडते म्हणे मला. बॉडी हो माय म्हटलं जे भी मलाच्या बॉड्या लयच भारी असतात माय म्हटलं. हो ये असं आहे म्हटलं बाई. मा भाऊ तर दीपक आणि कुठे जाऊन चिपक असा होता. त्याचं नाव होतं दीपक आणि कुठे जाऊन चिपक कुठे जाऊन चिपके. हो मी लहान होती, मला काही समजे नाही, मी लय लहान होती. मला पाठवे जा तिला सांग कोणी घरी नाही तुला बोलावलं म्हणून. मला काही समजे नाही, आता समजते. हा भाई मला कुठं पाठवत होता म्हणून. म्हटलं माय आमची जात एवढी भारी आहे म्हटलं, तुम्हाला 9 महिने लागते म्हटलं. यायच्या सपाट्यात भेटले काय 7 महिन्यात टुया करून टाकतात बाई म्हटलं. एवढा जे भी मला पावर माय म्हटलं. हम सबकी वो तो शान है. जो भिड़ा हमसे उसका पूरा सत्यानाश है. मरेंगे या मारेंगे, मरेंगे या मारेंगे. अरे घटना तो संवारेंगे, अरे घटना तो संवारेंगे. भाई दीपक का आह्वान है, वो प्यारा संविधान है. विनोद भाऊ काही आपलेच लोक आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, करू द्या ना एन्जॉय बिचारेला. आपले तिलचे जन्मचे सारे चमचेस ना, कोणाला दोष देऊ सारे आमचेच ना, आहे की नाही, आपलेच आहे ना. जाऊ दे ना, करू द्या ना एन्जॉय. तुम्ही बसा, मी हाव द्यायला. भाई दीपक का आह्वान है, भाई दीपक क्या आह्वान है, भाई दीपक का आह्वान है, वो प्यारा संविधान. तुम्हें डोलना पड़ेगा जयंती है भीमराव की, तुम्हें डोलना पड़ेगा. कीर्ति को उसकी तराजू में तोलना पड़ेगा. कीर्ति को उसके तराजू में तोलना पड़ेगा. ऊपर से जय भीम क्या करते हो, तुमको मरते दम तक जय भीम करना पड़ेगा. हम सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान. हम सबकी वो तो शान है. मरेंगे या मिटाएंगे,
प्यारा संविधान